नमस्कार. खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. बातमी आहे हृदयस्पर्शी. याविषयी सविस्तर माहिती अशी की पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यामध्ये दिनांक 16 रोजी अमोल लक्ष्मण हजारे वय 35 राहणार नारळा पैठण यांचा चिखलामध्ये मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर बोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सब पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, एकनाथ नागरगोजे, औदुंबर म्हस्के यांनी भेट देऊन प्रथम पंचनामा केला होता. सदरील व्यक्तीचा गळ्यावर गळफास लावल्याचे निशाण व वैद्यकीय अहवालावरून हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या संदर्भात पैठण पोलीस ठाण्यात मयत अमोलची आई चंद्रकलाबाई लक्ष्मण हजारे हिने तक्रार दाखल केली होती. खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलिसाचे वेगवेगळे पथक तयार करून तपास सुरू केला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरील खून किरण रोहिदास गायकवाड राहणार नारळा पैठण, विजय कसरू जाधव राहणार मिटमिटा छत्रपती संभाजीनगर यांनी केल्याची माहिती प्राप्त झाली. यामुळे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून सदरील खुनाची चौकशी दरम्यान कशासाठी व का करण्यात आला याबाबत कबुली जबाब घेतला असता यामध्ये मयत अमोल हजारे याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्रस्त झालेल्या आईने किरण गायकवाड याला 20,000 रुपयाची सुपारी देऊन अजय याला कायमचं संपून टाकण्याचे ठरविले. यासाठी आईने 18,000 रुपये दिले, राहिलेले 2,000 रुपये नंतर देण्यात येईल असे सांगितले. यामुळे आरोपी किरण गायकवाड यांनी आपल्या मदतीचा विजय कसरू जाधव याला सोबत घेतले व संधी मिळताच अमोलला दारू पिण्याच्या बहाण्याने संत ज्ञानेश्वर उद्यानात नेऊन दोरीच्या साह्याने गळफास लावून खून केला व त्याचे प्रेत नाल्यात फेकून दिले होते. पैठण पोलिसांनी मुलाच्या आईसह 3 जणांना अटक केली असून सदरील आरोपीला न्यायालयीन एकदिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खुनाचा गुन्हा उघडीस आणण्याची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर बोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सब पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पैठण पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, एकनाथ नागरगोजे, औदुंबर म्हस्के, सहाय्यक फौजदार सुधीर ओहळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश माळे, राजेश आटोळे, नरेंद्र अंधारे, गायकवाड ठोकळ, मनोज वैद्य, जिवडे, महिला पोलीस कर्मचारी श्रीमती शिंदे, काळे, भराटे, चेके, चव्हाण, शेळके आदींनी विशेष प्रयत्न केले.